गोष्टीचं नाव आहे आरोप, प्रवेश आणि निरोप। ही गोष्ट सुरू होते 16 एप्रिल 2020 ला आणि ही गोष्ट संपते 17 नोव्हेंबर 2025 ला। 16 एप्रिल 2020 ला पालघरमधल्या गडचिंचलेमध्ये दोन साधूंची हत्या होते। मुलं पळवणारी टोळी आलेली आहे असं जमाला वाटतं आणि जमावाकडून दोन साधूंची हत्या केली जाते। त्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होते आणि भाजपकडून या सगळ्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं जातं आणि त्याच्यावर राज्यापासून देशापर्यंत सर्व पातळीवरचे नेते थेट आरोप करतात। या नेत्याचं नाव असतं काशीनाथ चौधरी, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस। जिल्हा परिषद सदस्यापासून ते बांधकाम सभापतीपर्यंतची वेगवेगळी पदं भूषवलेले हे चौधरी भाजपच्या टार्गेटवर असतात। याच काळामध्ये मुख्यमंत्री असतात उद्धव ठाकरे। त्यानंतर काही काळानं शिवसेना फुटते आणि एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना सोडण्यासाठी जी कारणं सांगितली जातात त्यातलं एक कारण हे पण असतं आणि त्याच्यामध्ये साधूंची हत्या आणि हे प्रकरण हाताळण्यामध्ये ठाकरे सरकारनं घेतलेली भूमिका यावरून देखील आरोप प्रत्यारोप रंगतात। त्यानंतर कट तारीख उजाडते 16 नोव्हेंबर 2025। याच चौधरींचा ज्यांच्यावर भाजपने आरोप केलेले असतात त्याच चौधरींचा भाजपमध्ये प्रवेश होतो। त्यानंतर विरोधकांकडून आरोपांची राळ उठते, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप उसळून येतात, भाजपला चारी बाजूंनी घेरण्याचे प्रयत्न होतात आणि त्यानंतर 24 तासाच्या आत म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष एक पत्र काढतात आणि या प्रवेशाला स्थगिती देतात। महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांच्या इकडून तिकडे उड्या सुरू आहेत। असं असताना काशीनाथ चौधरींच्या बद्दल जे घडलं ते योग्य झालं असं तुम्हाला वाटतं का?